मित्रांनो, आपण सातत्याने म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि त्या अनुषंगाने जे काही माहिती आम्हाला मिळते, जे काही माहिती इतर माध्यमातून मिळते, तीच आम्ही आपल्यासोबत शेअर करत असतो। आणि मागील अनेक दिवसापासून एक प्रश्न म्हाडाच्या मुंबई विजेतेच्या मध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे ज्यांना अद्यापही 25% रक्कम भरता आली नाही त्यांच्या बाबतीत काय, की त्यांचं घर रद्द होणार का, किंवा त्यांना काही पेनल्टी लागणार का, किंवा त्यांना चान्स मिळणार आहे का नाही। कारण जे काही ऑनलाईन टॅब होता तो बंद केला होता आणि त्यांना पैसे भरायचा कुठलाच ऑप्शन होता। आणि म्हणून मित्रांनो, आज आपण नेमका याच जे काही म्हाडाच्या विजेत्यांना 25% रक्कम भरण्यासंदर्भात जे काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक विजेत्यांना घरी लागलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे किंवा पूर्ण होणार आहे। त्याच्यापैकी अनेकांना चाबी मिळालेली आहे, अनेकांना पोझिशन मिळालेली आहे, अनेकांची पोझिशन प्रक्रिया ही सुरू आहे। पण ज्यांना काही कारणास्तव 25% रक्कम भरता आली नाही, ज्यांनी फक्त 10% रक्कम भरून ठेवलेली होती आणि 25% रक्कम भरता आली नाही, आणि जे काही डेडलाईन होती, डेडलाईन जवळ आल्यानंतर त्यांचं बँकेचं लोन सँक्शन झालं आणि त्याच्यानंतर ते टॅप बंद झाला, तर अशा वेळेस अनेक विजेत्यांची कोंडी झाली होती की नेमकं आता काय करायचं, आपल्याला घर मिळणार किंवा नाही, हाच एक मोठा प्रश्न त्यांना सतावत होता। परंतु आता त्याच विजेत्यांना म्हाडाने दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। अर्थातच जी काही 25% रक्कम भरण्याची मुदत होती ती पुन्हा आता 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून ज्यांना काही कारणास्तव जे काही पार्शियल पेमेंट होतं, पार्ट पेमेंट होतं 25% रकमेचं, ते करता आलं नाही, त्यांना मात्र आता त्यांच्या टॅबमध्ये कदाचित ते ओपन झाले असेल, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जे काही अपडेट आहे ते टॅबमध्ये ओपन केले जातील आणि अनेकांच्या टॅबमध्ये ते रिफ्लेक्ट झालेले आहेत, की म्हणून अनेकांच्या ज्यांच्या झाले नसतील त्यांच्याही ते लवकरच होतील। याच्या संदर्भातलं सगळं अपडेट तुम्हाला मेलद्वारे किंवा मेसेजद्वारे म्हाडाकडून कळवण्यात येणार आहे। म्हणून आता तुम्हाला 25% रक्कम भरण्यासाठी 29 डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आल्याचं दिसून येत आहे। कारण म्हाडाने सांगितलं की आम्ही हे सगळं ऑनलाईन अपडेट करू, तारीख जे काही आहे, जे काही माहिती आहे ती आम्ही ऑनलाईन तुमच्या टॅबमध्ये अपडेट करू। तसे अनेक विजेत्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवले की सर माझ्यात तर 29 तारीख रिफ्लेक्ट झालेली आहे, किंबहुना ज्यांनी 25% रक्कम ऑलरेडी भरलेली आहे आता त्यांना पुढील 75% रक्कम ही 18 डिसेंबरपर्यंत भरायची आहे, लक्षात ठेवा। कारण एकदा 18 डिसेंबरची डेडलाईन संपली की पुन्हा तुम्हाला व्याज लागेल, तुम्हाला पेंडिंग लागेल आणि ते व्याज दराप्रमाणे तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत। कारण आता ही जी काय मुदतवाढ आहे मित्रांनो 15 दिवसाची 25% रकमेसाठी, त्याला सुद्धा 12.5% दराने व्याज लावण्यात आलेलं किंवा पेनल्टी लावण्यात आलेली आहे। आणि म्हणून तुम्हाला जर काही कारणास्तव पेमेंट झालं नसेल, तुमचं बँकेचं सँक्शन आलं असेल, तर लवकरात लवकर ही प्रोसेस करा, तुम्ही लॉग इन करा आणि तुमची जे काही पैसे भरायची प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्या। म्हणून आता जे अनेक विजेते जे आतापर्यंत हतबल झाले होते की सर आता आमचं घर जाणार आहे, असे अनेकांनी कमेंट्स केले, अनेकांनी फोन सुद्धा केले होते, पण आता मात्र त्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। कारण मागच्या अनेक व्हिडिओतून आपण सातत्याने याच्या संदर्भात आपण म्हाडाकडे पाठपुरावा करण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतो म्हाडाकडे, तर नक्कीच त्याची सुद्धा दखल घेतली जाते, असा आजवरचा अनुभव आहे। म्हणजे जो काही इम्पॅक्ट आहे आपल्या RK प्रॉपर्टी न्यूजचा तो म्हाडावरती नक्कीच पडतो, हे सुद्धा अनेक उदाहरणातून दिसून आलेलं आहे। कारण मागच्या वेळेस सुद्धा आम्ही पोझिशन बाबत एक व्हिडिओ बनवला होता की पोझिशन खूप लेट होते, पण नंतर अनेकांना लवकर पोझिशन द्यायला सुरू झाली। अनेकांनी कमेंट्स केल्या की सर आपला व्हिडिओ टाकल्यामुळे, तुमचा व्हिडिओ गेल्यामुळे आमचं पोझिशन लवकर झालेलं आहे। म्हणून जसं शक्य होईल, जेवढं शक्य होईल तेवढे आम्ही प्रयत्न करू। जे काही आपल्या म्हाडाचे विजेते आहेत किंवा म्हाडाचे अर्जदार आहेत, ज्यांना नव्याने अर्ज करायचे आहेत, त्यांना जे काही अपडेट देता येतील, जेन्युअल अपडेट देता येतील ते देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। महत्त्वाचा अजून एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, जे काही सेकंड इन्स्टॉलमेंट आहे 75% रकमेची इन्स्टॉलमेंट, आता त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 18 तारीख ही विदाऊट पेनल्टी आहे, पण तिथून पुढे जर तुम्हाला पैसे भरता आले नाही तर पुन्हा तुम्हाला 90 दिवसाची मुदतवाढ मिळणार आहे, पण त्यासाठी सुद्धा म्हाडाकडून व्याज दर लावलं जाणार आहे। आता हे व्याज दर किती असेल? पूर्वीची मुदत होती मित्रांनो 15 दिवसाची 25% रकमेसाठी त्याला 10% व्याज दर लावलं होतं, आता पुन्हा त्याच अमाऊंटला 12.5% व्याज दर लावला जाते, पण आता पुढील 75% रकमेसाठी सुद्धा 12.5च्या वर हे व्याजदर लावले जाऊ शकतात अशी शक्यता आहे। म्हणून ज्यांना काही कारणास्तव पेमेंट करता आलं नाही त्यांनी कृपया लवकरात लवकर 75% पेमेंट करून आपलं 100% पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचं घर तुमच्या हातातून सटकणार नाही। आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ नाही आहे, खूप कमी दिवस आहेत, आज 17-18 दोनच दिवस आहेत, म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे। तर तुम्हाला बँकेला सांगून ठेवा, कारण अनेकांना जर तुम्ही इंडिव्हिज्युअल पेमेंट
जर तुम्ही इंडिव्हिज्युअल पेमेंट करत असाल तर तुमच्या अकाउंटमधून एकदमच सगळं पेमेंट होणार नाहीये आणि म्हणून कुठेतरी ही बाब लक्षात घेऊन तुम्ही पेमेंटची प्रोसेस सुरू करा आणि पूर्ण करा. त्याशिवाय दुसरा एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, की अनेकांनी 100% पेमेंट केलं पण अद्यापही त्यांना पोझिशन मिळालेले नाही. अनेक जण पोझिशनची वाट बघतायत. ज्यांनी कॅश पेमेंट केलं विशेषतः त्यांचे खूप होल्डवरती ठेवलेले आहेत, ते सुद्धा हतबल आहेत. अनेकांनी सांगितलं सर मी पर्सनल लोन काढलंय, आम्ही सोनं गहाण ठेवलंय, अनेक गोष्टी केल्या, म्हणून आम्हालाही सुद्धा लवकर पोझिशन द्या. अनेक जण अशी आर्थ हाक देत आहेत आणि याच्याकडे सुद्धा भाड्याने लक्ष देणं आवश्यक आहे, की ज्यांनी 100% पेमेंट केलेलं आहे, ज्यांनी कॅश केलेलं आहे त्यांना मात्र लवकरात लवकर ताब्याची प्रक्रिया सुरू करावी. ज्यांच्यावरती डाऊट आहे, ज्यांच्यावरती शंका आहे, जे तुम्हाला वाटतात की हे डाऊटफुल आहेत, त्यांची तुम्ही नक्कीच चौकशी करावी. जर ते चौकशी दोषी आढळले नक्कीच त्यांचं घर कॅन्सल करावं. म्हणजे जेन्युअल की ज्यांची काहीच चूक नाही आहे, ज्यांनी पैसे भरले ते अनाठे व्याज भरतायत, पर्सनल लोनवरती व्याज भरतायत, त्यांच्या पोझिशनला मात्र उशीर होऊ नये एवढीच अपेक्षा. शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की म्हाडाकडून अजून एक नवीन सुविधा आपल्यासाठी ओपन केली जाणार आहे आणि ती म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या शंकेबाबत. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सकाळी 11 वाजता म्हाडाच्या मुख्य कार्यालयामध्ये, अर्थातच आपले म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांच्या कार्यालयामध्ये नागरिकांसाठी एक वेगळा लोकशाही दिन साजरा केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या याच्यावरती चर्चा केली जाणार आहे आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. आणि ही नक्कीच म्हाडाच्या बाबतीत अतिशय चांगली बाब आहे. जे कोणी अर्जदार आहेत त्यांच्या बाबतीत अतिशय चांगली बाब आहे, की जेणेकरून त्यांच्या शंकेचं निरसन होईल आणि त्यांच्या फेस टू फेस त्यांना लगेच म्हणजे वेट करायचं काम नाही, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. म्हणून लोकशाही दिनाच्या निमित्तानं किंवा जो काही लोकशाही दिन म्हाडामध्ये साजरा केला जाणार आहे पुढील महिन्यापासून, तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मित्रांनो. खूप चांगला उपक्रम आहे जो म्हाडाने सुरू केलेला आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.